नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, माझा एक आज नवीन मित्र आलाय. बघा, काल तुम्हाला मी दाखवला होता पांढरा कलरचा, आणि आज बघा घेऊ का ज्वारीवर कुठं बसलाय का, कणसावर एकदम उंच बसलाय का, दिसतंय का तुम्हाला? का इथं वर बसलाय का ह्या ज्वारीवर, का इथल्या असला सुंदर दिसायलाय. आणि इतका धटमुट आहे का नाही, असं म्हणताय की असं वाटायला बोलायला काय काय तुम्ही रोज तर लवकर येता, आज तर लवकर यायचं ठरवलं होतं पण आज तर लय उशीर झाला तुम्हाला रोजच्या पेक्षा. तसं काय बघा, मी किती वेळ झाला वाट बघतो असं म्हणायला. आणि हो का, हे नवीन हे निसर्गानं असं बनवलं असतंय. आणि ही जी ज्वारी पेरली आपण, गहू हरभरा काही पण शेतात पेरू द्या, ह्याच्यामध्ये फक्त आपला वाटा नसतंय, तर निसर्गानं सगळ्यांचा वाटा दिलेला असतोय. आळ्यांचा, उंदरांचा, पक्ष्यांचा, म्हणजे पूर्ण प्राण्यांचा ज्यांचा हिस्सा आहे का. मग असं म्हणतात ना की हा, हो का, हे मला सांगायला असं म्हणतात, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. हो का, हिंदीमध्ये सांगायला की दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. पण ते आणखीन एक आपल्यात मराठीत पण एक म्हण आहे की ज्याचा शेर आहे का, त्या ज्याच्या नावाचा शेर आहे ती त्याला प्रत्येकाला ते मिळतच. मग ती सांडून खाली जातंय किंवा काही पण होतंय. तर आमच्या इथं बघा, हे ज्वारी झालं का खळ झाल्याबरोबर इथं आम्ही आधी आसरा मसोबाला पहिल्यांदा रास ठेवतो. आधी पहिल्यांदा म्हणजे अर्धा शेर न्यायचं आणि त्या आसरा मसोबाच्या पुढे ठेवतो. मग काही पण धान्य असू द्या शेतातलं, मिरच्या असू, वांगे असू, माळवा असू किंवा गहू ज्वारी काही पण असू, आधी आसरा मसोबाच्या पुढे ठेवतात. मग तुमच्या इथं हे असं असतंय का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग बघा, आता ती पक्षी तर उडून गेला आणि नका इकडे आपले देवबाप्पा पण उगवलेत, नारायण बाप्पा बघा, इथं प्रकाश भरपूर दिसायला. तर चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.